नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान याच्यामधील पार्ट फर्स्ट आणि 7वा लेसन, ज्याचं नाव आहे भिंगे व त्यांचे उपयोग. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये, म्हणजे हा आपला 4था सेशन सुरू आहे, याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की मानवी डोळ्याचं कार्य कसं चालतं. मानवी डोळ्यामध्ये बहिर्वक्र भिंग असते, आपल्याला माहितच आहे, म्हणजे ही नॅचरल आहे. त्याच्यानंतर मानवी डोळ्यामध्ये काही डिफेक्ट्स तयार होतात. तर डिफेक्ट्स घालण्यासाठी कोणत्या प्रकारच्या भिंगांचा वापर केला जातो. आता हे जे भिंग वापरतात ते आर्टिफिशियल असतात आणि ते कशा प्रकारे इमेज करेक्ट करतात आणि अशा प्रकारचे डिफेक्ट्स मुळात उत्पन्नच का होतात, याविषयी आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे आपण बघणार आहोत की मानवी डोळा जो असतो तो अशा प्रकारे डिफेक्ट्स तयार करत असताना त्यांच्या स्नायूंची कशा प्रकारे हालचाल होत असते आणि वृद्ध वयामध्ये कशा प्रकारे दोन प्रकारचे डिफेक्ट्स डोळ्यामध्ये तयार होतात, याविषयी सुद्धा आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. चला तर मग बघूया मानवी डोळ्यामधील डिफेक्ट्स. बघा, दृष्टीदोष म्हणजे डिफेक्ट्स आणि त्यावरील उपाय. आपण पहिला पाहतोय तो म्हणजे लघुदृष्टीता किंवा निकट दृष्टीता. या दोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थितपणे पाहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे गोंधळ करतो बघा. लघुदृष्टीता, आता हा डिफेक्ट आहे, आपल्याला माहिती आहे. डिफेक्ट असल्यामुळे आपण काय बोलणार, तर लघु म्हणजे जवळचं, निकट म्हणजे जवळचं, म्हणजे जवळचं दिसत नसेल असं आपल्याला वाटेल, परंतु याच्या विरुद्ध होतं. लक्षात घ्या, निकट दृष्टीतेमध्ये मानवी डोळा जो असतो तो जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, परंतु दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. म्हणजेच डोळ्याचा दूरबिंदू अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. आपल्याला माहिती आहे, जर नॉर्मल डोळा असेल तर, म्हणजे निरोगी डोळा जर असेल तर त्याचा दूरबिंदू अनंत अंतरावर असतो, परंतु हा जर डिफेक्ट झाला की हा जर दृष्टीदोष झाला तर त्याच्यामुळे जवळच्या वस्तू आपल्याला नीट दिसतात. म्हणजेच अनंत अंतरावरचा जो आपल्याला दूरबिंदू असतो तो जवळ असतो. लक्षात घ्या. आणि हा आजार कशा प्रकारे होतो किंवा हा दोष कशा प्रकारे उत्पन्न होतो, त्याच्यासाठी आपण काही डायग्राम याच्यामध्ये या सेशन मध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की निकट दृष्टीता होण्याची संभाव्य कारणे कोणती आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला डोळ्याचं स्ट्रक्चर आपल्या डोळ्याभोवती आणावं लागेल. डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते. इथे भिंगाची अभिसारी शक्ती कशी होते, तर जास्त होते. कशामुळे, तर नेत्रभिंग आणि पारपटल यांची वक्रता वाढल्यामुळे. आता ती कशी होते ते आपण पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे ही अभिसारी शक्ती जास्त होते आणि त्याच्यामुळे इमेज कुठे निर्माण होते. ती इमेज ऍक्च्युअली रेटिनावर तयार व्हायला पाहिजे होती, परंतु ती तशी होत नसल्यामुळे आपल्याला चष्मा लावावा लागतो. तो कोणता चष्मा असतो त्याच्याविषयी सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढते. आता बघा, नेत्रगोल जर लांबट झालं म्हणजे ते फुगीर होतं, पहिलं ते लांबट झालं, तर दृष्टीपटल जे आहे, जे रेटिना आणि तो जो डोळा आहे, डोळ्याचं भिंग जे आहे त्याच्यामधील अंतर वाढलेलं आहे. याचा उपाय योग्य नाभे अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा. हा प्रश्न आपल्याला क्वेश्चन ह्याच्यामध्ये एक्झाम मध्ये विचारला जातो की कशा प्रकारे याचं निराकरण केलं जातं. तर अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून निकट दृष्टीता या आजाराचं, नियर साइटेडनेस या डिफेक्टचं आपण काय करू शकतो, निराकरण करू शकतो. तर योग्य नाभी अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते. ते कशा प्रकारे निराकरण करतात ते आपण आता पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, जी पहिली डायग्राम दाखवलेली आहे तर मानवी डोळा आहे, याच्यामध्ये बहिर्वक्र भिंग कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि अभिसारित किरण जी आहे ती बरोबर रेटिनावर पडताना आपल्याला दिसतात. जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. आता दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत, त्यावेळेला याची अभिसारिक शक्ती वाढते आणि त्याच्यामुळे बघा त्याचं अभिसरण त्या रेटिनाच्या पुढेच होतं आणि तिथे हे बिंदू एकत्र येतात आणि इमेज पुढे फॉर्म होते. आणि आता जर आपण अंतर्गोल भिंग वापरलं तर अंतर्गोल भिंगामुळे पहिलं काय होतं, तर पहिलं डायव्हर्जन्स होतं आणि थोडी वर किरण जाऊन त्याचं अभिसरण हे रेटिनावर घडलेलं आपल्याला या डायग्राम मध्ये दिसतंय. म्हणजे निकट दृष्टीता हा जर डिफेक्ट आपल्याला पूर्णपणे घालवायचा असेल तर डॉक्टर्स आपल्याला अंतर्गोल भिंगाचे चष्मे वापरायला सजेस्ट करतात. इथे पहा दुसरा डिफेक्ट आहे, तो आहे दूरदृष्टीता.
आता ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत आहेत परंतु जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. या दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकत नाहीत. म्हणजे डोळ्याचा निकट बिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता तो दूर जातोय. निकट दृष्टितेमध्ये काय होत होतं तर निकट बिंदू जवळ आला होता आणि दूरदृष्टितामध्ये निकट बिंदू दूर गेलेला आपल्याला दिसतोय. तर ह्या आजाराची संभाव्य कारणे काय आहेत ते आपण आता पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर ज्याप्रमाणे आपण अंतर्गोल भिंग वापरून निकट दृष्टीचा हा आजार कसा पराभूत होतो बघितला होता त्याचप्रमाणे इथे बहिर्गोल भिंग कशा प्रकारे वापरलं जातं ते सुद्धा आपल्याला दिसणार आहे. तर पहा दूरदृष्टिता होण्याची संभाव्य कारणे कोणती आहेत. डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी होते. पहिल्या डिफेक्ट मध्ये काय झालं होतं तर वक्रता जास्त झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती वाढली होती परंतु इथे अभिसारी शक्ती कमी झालेली आहे. नेत्रकोर उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यामधील अंतर कमी होते विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यावरचा उपाय आहे योग्य नाभी अंतर असलेला बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दृष्टिदोषाचं निराकरण करता येतं. ते कशा प्रकारे करतात त्याची इमेज आपण आता इथे पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. इथे पहा दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत आहेत म्हणजे बहिर्वक्र भिंगामधून जे आपल्या डोळ्यामध्ये आहे तिथून इमेज बरोबर रेटिनावर तयार झालेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर आता काय होतं तर ही जी इमेज आहे ती रेटिनाच्या मागे तयार होताना आपल्याला दिसते. आता आपल्याला जर ही बरोबर रेटिनावर इमेज पाडायची असेल तर त्यासाठी बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरतात. त्याच्यामध्ये पहिलं अभिसरण होतं. पहिल्या भिंगातून अभिसरण जो आपण चष्मा वापरतो त्या भिंगाचं अभिसरण होतं आणि त्याच्यानंतर डोळ्यातील भिंगाकडून त्याचं अजून अभिसरण करून ती इमेज ची परफेक्ट रेटिनावर पाडली जाते. अशा प्रकारे दूरदृष्टीचा दोषाचं निराकरण केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तिसरा जो डिफेक्ट आहे तो आहे वृद्ध दृष्टिता. याला स्प्रेस बायोपिया म्हणतात. पहिले जे बघितले तेव्हा आपण मायोपिया आणि हेट्रोमायोपिया बघितला होता. इथे आपण प्रेस बायोपिया म्हणजे वृद्ध दृष्टिता हा आजार बघणार आहोत. वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजन शक्ती सामान्यतः कमी होते. म्हणजे लांबचं दिसत नाही किंवा जवळचं दिसत नाही म्हणजे डोळ्याजवळील भिंगाचे स्नायू भिंगाचे नाभी अंतर बदलण्याची क्षमता गमावतात. म्हणजे जे स्नायू असतात जे आपण तुम्हाला सांगितलं की दूरवर चाललेलं विमान आकाशामध्ये पाहिल्यानंतर त्याच्या खाली उडणारा पक्षी त्याच्या खाली असणारी एखादी गोष्ट पतंग उडत असेल तर या तिन्ही वस्तू आपण वेगळ्या वेळेला बघू शकतो कारण आपले जे भिंग असते ते समायोजन शक्तीमुळे वेगळी फोकल लेंथ ऍडजस्ट करते. आता वृद्ध म्हणजे वय जास्त झाल्यामुळे जे भिंगाचे स्नायू आहेत ते नाभी अंतर बदलण्याची क्षमता गमावतात. काही वयस्कर लोकांना दूरदृष्टिता व निकट दृष्टिता असे दोन्ही दोष जाणवतात आणि हा दोष दूर करण्यासाठी द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते. म्हणजे इथे अंतर्गोल भिंग सुद्धा पाहिजे आणि बहिर्गोल भिंग सुद्धा पाहिजे. आपण बऱ्याच वेळा बघतो की वृद्ध व्यक्ती जे असतात त्यांच्या चष्म्यामध्ये दोन पार्ट असतात. एक जवळचं बघण्यासाठी म्हणजेच आपण बघितलं तिथे अंतर्गोल भिंग वापरलेलं असतं आणि वरच्या बाजूतून ते लांबचं बघू शकतात दूरचं बघू शकतात म्हणजे ते बहिर्वक्र भिंग वापरलेलं असतं. म्हणजेच द्विनाभीय भिंगाची त्यांना आवश्यकता असते आणि हा जो वृद्ध दृष्टीचा डिफेक्ट आहे त्याला प्रेस बायोपिया असं सुद्धा म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो इथे बघा वस्तूचा आभासी आकार हे बघताना आपण अल्फा आणि बीटा असे दोन कोन बघतोय. अल्फा कोन कोणाशी तयार केलेला आहे तर PQ या ऑब्जेक्टची आणि त्याची इमेज त्याच्या पुढे तयार झालेली आहे बघा. म्हणजे इरेक्ट इमेज आहे व्हर्च्युअल इमेज आहे त्याच्यापासून त्यांनी डोळ्यापासून त्यांनी बीटा हा अँगल तयार केलेला आहे. तर असं जेव्हा होतं तर लेन्सच्या जवळ ज्या वेळेला वस्तू येते तेव्हा त्याची प्रतिमा जी आहे ती समोर पडलेली म्हणजे ती आभासी प्रतिमा. तशी आपण लेन्सच्या डायग्राम बघितल्या आधीच्या सेशन मध्ये त्यामध्ये आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे जर वस्तू ऑप्टिकल सेंटर आणि फोकस यांच्यामध्ये ठेवली तर त्याची इरेक्टेड इमेज आपल्याला ज्या बाजूला वस्तू आहे त्याच बाजूला दिसते. त्याचप्रमाणे इथे वस्तूचा आभासी आकार इथे दिसत आहे. आता पाहूया अंतर्गोल भिंगाचे उपयोग. अंतर्गोल भिंगाचा उपयोग कुठे कुठे केला जातो तर वैद्यकीय उपकरणांमध्ये स्कॅनर म्हणजे लेझर रेज वगैरे जिथे वापरतात तिथे अंतर्गोल भिंगाचा वापर केला जातो. स्कॅनर मध्ये CD प्लेअर या उपकरणांमध्ये CD प्लेअर म्हणजे आपल्याला कॉम्पॅक्ट डिस्क याचा जो प्लेअर आहे ज्याच्यावर आपण गाणी ऐकतो किंवा पिक्चर बघतो तिथे सुद्धा अंतर्गोल भिंगाचा वापर करतात. उपकरणांमध्ये लेझर किरणांचा वापर केला जातो. या उपकरणांचे कार्य उत्तमरित्या चालावे म्हणून त्यामध्ये अंतर्गोल भिंग वापरतात म्हणजेच कॉन्केव्ह लेन्स इथे वापरलेली आपल्याला दिसते.
किंवा दुसरा उपयोग त्याचा अंतर्गोल भिंगाचा बघा, दरवाजावरील नेत्रदर्शिकेत हे भिंग वापरतात. नेत्रदर्शिका आपल्याला माहिती आहे, आपल्याला दुर्बीण असते, एक भिंग आहे दरवाजावर लावलेला, त्यामुळे बाहेर कोण आलेला आहे ते आपल्याला आतूनच दिसू शकतं. तिसरं आहे निकट दृष्टीचा दोषाचे निवारण करण्यासाठी चष्म्यात वापर करतात. याच्याविषयी आपण ह्याच सेशनमध्ये आधीच्या स्लाइड्स मध्ये बघितलेला आहे की निकट दृष्टीता म्हणजे नियर सायटेडनेस हा जो डिफेक्ट आहे याचं निवारण कशा प्रकारे केलं जातं आणि त्याचा चष्म्यात वापर कशा प्रकारे केला जातो. अभिसरण करण्यासाठी, जास्तीत जास्त अभिसरण करण्यासाठी याचा अंतर्गोल भिंगाचा वापर केला जातो. विजेरीमध्ये म्हणजे टॉर्च जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रकाश विस्तृतपणे विखरण्यासाठी याचा वापर केला जातो, विखरण्यासाठी म्हणजे पसरण्यासाठी. तसेच कॅमेरा, दुर्बीण, दूरदर्शीमध्ये ऍक्च्युली याच्यामध्ये बहिर्गोल भिंग वापरतात, परंतु बहिर्गोल भिंगा बरोबरच अंतर्गोल भिंगाचा सुद्धा इथे वापर केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये काय काय शिकलो, तर मानवी डोळ्याचं कार्य कसं चालतं त्याच्यामध्ये आपण बघितलं की डिफेक्ट जे आहेत दूरदृष्टीता किंवा निकट दृष्टीता आणि प्रेस बायोपिया म्हणजेच वृद्ध दृष्टीता म्हणजे काय याच्याविषयी आपण या सेशनमध्ये पाहिलं. त्याचप्रमाणे हे दोष जर दूर करायचे असतील तर कोणत्या प्रकारच्या भिंगाचा चष्मा वापरला जातो हे सुद्धा आपण पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय हे असं एक ऑनलाईन कोचिंग इन्स्टिट्यूट आहे की जिथे आपण घर बसल्या इयत्ता 6वी पासून 10वी पर्यंतच्या विविध विषयांचा जसे की सायन्स, सोशल सायन्स, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स आणि कॉम्प्युटर या विषयांचा अभ्यास आपण घर बसल्या करू शकतो. त्याचप्रमाणे तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला ह्या ॲप मार्फत मिळत असतं. त्यामुळे आपल्या काही क्वेरीज असतील, वाचत असताना आपल्याला काही प्रश्न पडलेले असतील तर ते सुद्धा आपण आमच्या तज्ञ शिक्षकांमार्फत सोडवू शकता. त्याचप्रमाणे अमर्याद असा टेस्टचा अनुभव सुद्धा आपल्याला या ॲपच्या मार्फत मिळत असतो. त्याच्यामुळे तुम्ही आजच हे ॲप रजिस्टर करा. त्याचप्रमाणे आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा या ॲप बद्दल माहिती द्या आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.